नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोकण सफेद वेलची ही जी केळीची जात आहे ते ह्या जातीचं उत्तीसंवर्धन कसं केलं जातं आणि ही जात शेतकऱ्यांनी का लावावी। शेतकरी बंधूंनो, आपणाला माहीतच आहे की कोकणामध्ये केळीची लागवड ही सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय दापोली यांच्या वतीने एक कोकण सफेद वेलची ही केळीची जात निर्माण करण्यात आलेली आहे आणि या जातीचं उत्तीसंवर्धन हे वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र इथं केलं जातं। तर या जातीची जर वैशिष्ट्य बघितली तर ही जात आहे ही कोकणाच्या हवामानासाठी अतिशय पोषक आहे। त्याचप्रमाणे ह्या केळी जे म्हणजे केळीचं फळ आहे, ह्या केळीच्या फळाचा जो रंग जो आहे तो पिकल्यानंतर हा गडद पिवळा होतो आणि त्यातला आतला जो गर असतो तो गर एकदम टणक असतो की जेणेकरून त्याची चव जी असते ती चव एकदम गोड असते आणि जरी त्याची साल ही बाहेरून जरी काळी झाली तरी ती आतून त्याचा गर जो असतो तो गर खूप चांगला असतो आणि टिकाऊ असतो। म्हणजेच काय की जरी केळी साधारण 6 ते 7 दिवसापर्यंत जरी पिकलेली जरी असली तरी त्याचा टिकाऊपणा आहे तो जास्त असतो। त्यामुळं ही केळी व्यापारीदृष्ट्या करायला खूप आवश्यक म्हणजे करणं आणि त्याच्या दृष्टीने त्याच्याप्रमाणे त्याला दरसुद्धा मिळत असतो। तर याचं उत्तीसंवर्धनच का महत्त्वाचं, कारण आपण केळीमध्ये म्हणतो की केळीमध्ये हा बंची टॉप ऑफ बनाना व्हायरस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो, परंतु जर उत्तीसंवर्धनाची जर केळी लावली तर ह्या व्हायरसचं प्रमाण हे फार कमी होतं किंवा ते नसतंच। कारण एक उत्तीसंवर्धनाची केळी जी असतात ती मुळातच व्हायरस फ्री असतात, त्यामुळं ह्याच्यावरती कोणतेही रोग किंवा हे इतर जे आपण म्हणतो तर ते पडत नाही आणि त्यामुळे नुकसान होत नाही। तर ह्यासाठी आता जर आपल्याला उत्तीसंवर्धन जर करायचं असेल तर केळीची निवड कशी करायची, तर मातृवृक्ष निवड करणं हे फार महत्त्वाचं असतं। आता आपण बघतोय की माझ्या बाजूलाच हे आता म्हणजे केळीचं झाड आहे आणि हे साधारण 9 महिन्याचं झाड आहे आणि याच्याच बाजूला एक मोना आलेला आहे। म्हणजे मोना म्हणजे आपण त्याला हे म्हणतो फुटवा म्हणतो की ज्याला आपण साईड सकर्स म्हणजे असंही म्हटलं जातं। तर हे सकर्स करताना साधारण त्याच्या पानांचा आकार जो असतो तो तलवारीचा असला पाहिजे आणि त्याच्या गड्ड्याचं जे वजन असेल ते साधारण 2.5 किलोपर्यंत त्याच्या गड्ड्याचं वजन असलं पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे मातृवृक्ष आपण जे निवडणार आहोत ते पूर्णपणे व्हायरस फ्री किंवा इतर रोगमुक्त असलं पाहिजे। तर अशा प्रकारचं हे एकदा मातृवृक्ष आपली निवड झाली की नंतर मग त्याचे उत्तीसंवर्धन करायचं असतं। आता आपण जो निवड केलेले जे मातृवृक्षाचा भाग होता तो आपण आता कट केलेला आहे आणि आपण बघतोय की साधारण 2.5 किलोचा तो गड्डा आहे। आता आपण हे बोट ठेवलेल्या ठिकाणी जर ज्यावेळेला बघतोय त्यावेळेला आतला जो गाभा आहे आपल्याला तो गाभा आपल्याला हा उत्तीसंवर्धनासाठी घ्यायचा आहे। तर आता आपण बघतोय की साधारण एक 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा आपण त्यातला जो मधला जो गाभा आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि याचा आता आपण उत्तीसंवर्धन करणार आहोत। निर्जंतुकीकरण आवश्यक असतं आणि मग त्याच्यासाठी 22-3 हे साधारण 1 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम घ्यायचं आणि ते साधारण 10 मिनिटापर्यंत सारखं हलवत राहायचं की जेणेकरून जी बुरशी असेल त्याला किंवा इतर जे काही हे असतील मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर ते त्याच्यातून निर्जंतुकीकरण होऊन जाईल। आता ते पूर्णपणे नळाच्या पाण्याने म्हणजे ज्याला आपण टॅप वॉटर म्हणतो तर त्या टॅप वॉटरने पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता आपण बघतोय की जो आपण मगाशी जो गड्डा काढलेला होता तो गड्ड्याचा जो आतील भाग होता की ज्याच्यातून अंकुर फुटणारे असतात तर ते आता आपण लॅमिनार एअरफ्लो समोर आणलेले आहेत आणि ते निर्जंतुकीकरणाचं काम आता साधारण 15 मिनिटं झालं की नंतर मग आपण त्याची साईज जी आहे म्हणजे जे त्याचं साईज हे कमीत कमी म्हणजे करणार साधारण ते 2 ते 2.5 सेंटीमीटरपर्यंत असेल। तर आता आपण बघणार आहोत की आपण जो 2.5 किलोचा जो म्हणत होतो गड्डा तो आता आपण काढून आणलेला आहे आणि लॅमिनार एअरफ्लो समोर त्याचे बारीक करून आपण साधारण तो 3 ते 5 ग्रॅमचा आपण केलेला आहे आणि तो आता आपण इनॅक्युलेट केलेला आहे। आता आपण बघतोय की जे आपण इनॅक्युलेट केलेलं जे आपण त्याला एक्सप्लांट म्हणतो की ते आता आपल्याला महिन्याचं आहे, साधारण 21 ते 22 दिवसापर्यंत त्याची वाढ झालेली आहे आणि ते आता फुगलेलं आहे। आता फुगल्यानंतर पुन्हा त्याचं ते मधोमध ज्यावेळेला आपण कट करतो त्यावेळेला आपण नंतर बघा पुन्हा साधारण 1 महिन्याच्या अंतराने जर आपण बघितलं तर त्याला अशा प्रकारचे त्याला फुटवे आलेले दिसतात।
हे फुटवे आपण परत बाटलीमधून बाहेर काढायचे असतात आणि पुन्हा नवीन बाटलीमध्ये टाकायचे असतात की जेणेकरून त्याच्यामध्ये मीडिया आहे की ज्याला MS मीडिया आपण म्हणतो. साधारण ज्यावेळेला आपण 2 ते 3 महिने होतात त्यावेळेला त्याचं जे पूर्ण वाढ जी झालेली असते तर ती एका ह्याच्यापासून कमीत कमी 15 ते 20 त्याला फुटवे आलेले असतात. 7 ते 8 महिन्यानंतर एक रोप जे असतं ते पुन्हा वेगळं करायचं असतं आणि पुन्हा ते रूटिंग मीडियामध्ये टाकून ज्यावेळेला त्याला मुळं फुटतील त्यावेळेला ते लागवडी योग्य होईल. असं प्रकारचे जी रोपं तयार झालेली आहेत ते आता पूर्णपणे बाटलीमध्ये भरून आता आपण इनॉक्युलेशन रूममध्ये ती आता ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे मुळं फुटल्यानंतर आपण बघतो की त्याला पांढरी मुळं फुटलेली आहेत. तर ही पांढरी मुळं फुटलेली जी रोपं असतात ते आता आपण हार्डनिंगसाठी म्हणजे बाह्य वातावरणामध्ये त्यांचं समरसता यावी म्हणून ते आता आपण बाह्य वातावरणामध्ये नेणार आहोत. तर अशा प्रकारे बाह्य वातावरणाची जी एकरूप झालेली उती संवर्धित रोपे आहेत केळीची ते आता महिने की जे बाह्य वातावरणाशी एकरूप झालेले आहे आणि हे आता आपण शेतकऱ्यांना देणार आहोत. कोकण सफेद वेलची या केळीची उती संवर्धित रोपे जर आपण अशा प्रकारे तयार केली आणि जर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तर ते शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही जी केळी असतात ही जी केळींची म्हणजे केळीची झाडं जी असतात ती सर्व एकसारखी वाढणारी असतात. शिवाय त्याला जी फळं येतात ही फळं ही सर्व केळींना ही एकाच वेळेला येतात. त्यामुळं शेतकऱ्यांना ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये न्यायचं असतं त्यावेळेला ते पूर्णपणे सर्व केळी एकत्र नेऊ शकतात आणि ते चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तर अशा प्रकारे जर उती संवर्धित केळी जर आपणाला म्हणजे जर पाहिजे असतील तर त्यांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र येथे आपली मागणी ही 3 महिने आधी नोंदवायची आहे आणि मागणी नोंदवताना 10% रक्कम ही अनामत रक्कम म्हणून देऊन उरलेली 90% रक्कम ज्यावेळेला 3 महिन्यानंतर आपण झाडे न्याल त्यावेळेला ती भरायची आहे. तर आपण हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर तो शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांनाही अवगत करा. धन्यवाद.